नाही, मुळात ही शंका मराठी माणसांच्या मनात नाही आहे. हा स्वतःच एक बबल तयार करायचा. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का मराठी माणूस मुंबईमधला संपला, म्हणजे ठाकरे जर का मुंबईमधला संपले तर मराठी माणूस पण संपेल, हा त्यांनी तयार केलेला प्रोपगंडा आहे. कारण त्यांचं हा शेवटचा पर्याय आहे. मराठी माणसांकरता आम्ही काय केलं हे ते सांगू शकत नाही आहेत. का बोलत नाहीत भाषणामध्ये त्यांच्या? बघा 25 वर्षामध्ये मी हे केलं मराठी माणसांसाठी, हे ते बोलू शकत नाहीत कारण त्यांनी काही केलंच नाही ना. मराठी माणूस मुंबईमधनं कधीही संपणार नाही, आम्ही ठामपणे सांगतो. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. मुंबईमध्ये प्राधान्य हे मराठीलाच आहे. मी गृहराज्य मंत्री म्हणून देखील माझ्यावरती मागे काही स्टेटमेंटमध्ये टीका झाली की महाराष्ट्रात मुंबई आणि मुंबईमध्ये मराठी बोलावं लागेल. हो, ती माझी भूमिका, माझी वैयक्तिक भूमिका असेल, पण ती बोलावं लागेलच. मराठी आलीच पाहिजे. आणि मराठी ठाकरे संपले म्हणून मराठी संपेल, मराठी माणूस संपेल, हे अजिबात होणार नाही. शिवसेना अजून आहे आणि भाजपने देखील भूमिका स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये महापौर हा मराठीच होईल आणि प्राधान्य मराठीलाच आहे. हो, पण जे मुंबईकर आहेत त्यांच्यासोबत त्यांचा विचार आपल्याला करावा लागणार ना. त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. शेवटी त्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे, 100 वर्ष मुंबईत राहत आहेत, त्यांना सोबत घेऊन आपण जातोय. त्यामुळे ठाकरे म्हणजे मराठी हा भ्रम आता मराठी माणसांच्या मनामधून निघालेला आहे.